वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन 2026 नुकतीच संपन्न झाली। मित्रांनो, या स्पर्धेविषयी काही परीक्षाभिमुख माहिती थोडक्यात जाणून घेऊ। कारकिर्दीतलं या स्पर्धेचं पहिलंच विजेतेपद मिळवताना कार्लोस अल्कराजनं अंतिम फेरीत नोवाक जोकोविचचा पराभव करीत या स्पर्धेचं पहिलं विजेतेपद त्याने मिळवलेलं आहे। त्याचबरोबर अगदी कमी वयामध्ये करिअर ग्रँड स्लॅम विजेतेपद आपल्या नावे देखील त्याने केलेलं आहे। चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा अगदी कमी वयामध्ये 22 वर्ष 272 या दिवसांमध्ये कार्लोस अल्कराजनं ही करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण केलेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, महिला एकेरीमध्ये दुसरीकडे कारकिर्दीतलं पहिलंच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद मिळवताना कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिनाने बेलारूसच्या अरेना सबालेंकाचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचं पहिलंच तर एकूणच कारकिर्दीतलं दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलेलं आहे। याआधी रायबाकिनाने 2022 मध्ये विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं होतं। मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा ही 1905 या वर्षी सुरू झालेली असून ही स्पर्धा हार्ड कोर्टवरती खेळवली जाते।